मित्रांनो आपण आता हा रोड पुण्याच्या साईडने येतो, सिंहगड रोड म्हणून. इकडे समोर पानशेतला हा असाच रोड कंटिन्यू जातो आणि इथून आपण सिंहगडावर या ठिकाणून वाट आहे सिंहगडला जाण्यासाठी. मग आज गणपतीचं आगमन आहे, तुला काय वाटतं का? गणपतीचं आगमन झालं तर आपण पण ब्लॉगिंगला सुरुवात केलेली आहे. तर आज पहिला आपला गड सिंहगड, त्या गडाला आपण निघालेला आहे. तर चला पाहू हा सुंदर असा निसर्गरम्य वातावरण सिंहगडावरील. पावसाळ्यामुळे पूर्ण किल्ला हा हिरवागार आहे. सगळीकडे वातावरण हे एकदम भारी दिसतंय व्ह्यू. तर चला आता आपण वरती चाललोय, तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावर. मित्रांनो, पावसाळ्यात आपण दरड कोसळण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे सतर्कतेने प्रवास करा. जास्त डोंगराच्या साईडने जाऊ नका. मागचा पुढचा अंदाज. मित्रांनो, ते समोर आहे का, ते खडकवासला धरण आहे. ते असंच वरती पानशेतला पाणी जातं, त्याचं पानशेतवरून पाणी येतं खाली. इकडे बघू शकता, खतरनाक सिंहगड धुक्यांमध्ये पूर्ण. आपले मित्र, काय वाटतंय? पहिला ब्लॉग आहे आपला, चालू तर केलं, आता बघू काय होते. तुम्ही पाहू शकता आमच्या पाठीमागे कसं हा सिंहगड हे झालेलं आहे, धुक्यामध्ये रमलेला आहे आणि निसर्गरम्य वातावरण. आपल्याला प्रत्येक वेळेस. मित्रांनो, पावसामुळे हे धबधबे सुरू झालेत, बघा. विकेंडला तुम्ही प्लॅन करू शकता फॅमिलीसोबत, मित्रांसोबत, तर येऊन पाहू शकता कसं निसर्गरम्य वातावरण आहे सिंहगडचा. तर त्यावेळेस स्वतःची काळजी घेऊन आपल्यामुळे दुसऱ्यांची हानी होऊ नये. मित्रांनो, तो ती खाली वाट दिसती, तो आपल्याला ट्रेकसाठी रोड आहे. तो तसाच वरती. पावसाळ्यात सध्या जायला काय नाही, पण थोडं रिस्की वातावरण आहे घसरण्यासाठी त्यासाठी. आणि हे आपण रोडनी बघू शकता, इथून रोडनी येतो आपण. खाली 50 रुपयाची एक पावती फाडायची वन विभागाला. ती गाडाच्या संवर्धनासाठी उपयोग केला जातो त्या पैशाचा. चला तर आपण आता वरती बघूया. खेड शिवापूरला एक वाट जाते इकडं या साईडला, आणि इथून वरती याला जाते सिंहगडला. निसर्ग अनुभवायला एकदा तुम्ही सिंहगडाला भेट द्या. मित्रांनो, आपण ट्रेक सुरू केला तर खालून. हा पहिला लागतो तो पुणे दरवाजा. हा पुणे दरवाजा पुण्याच्या साईडला असल्यामुळे हा पहिला दरवाजा पुणे दरवाजा आहे. हा मजबूत आणि सर्व एकदम आहे तसाच आहे. याची बांधकाम बघू शकता जुन्या काळातलं. आता आपल्याला 40 वर्ष पण. मित्रांनो, पुणे दरवाजातून समोर आलो ना, तुम्हाला हा एक नकाशा लागल. इथं किल्ल्याची संपूर्ण माहिती, कोणत्या ठिकाणी कोणतं वास्तू आहे, ही बघून आपण पूर्ण किल्ला फिरू शकतो. आता पुणे दरवाजातून वर आल्यावर आपल्याला आणखीन एक दरवाजा लागतो, पुणे दरवाजा दुसरा. हा आपल्याला खालचा तो दरवाजा झाला ना, याच्यावरती हा दरवाजा लागतो. किल्ल्याच्या मजबूतीसाठी हे 2-3 दरवाजे बनवण्यात आले होते. हा बघू शकता दरवाजा नंबर 2. तर किल्ल्याच्या संवर्धनासाठी इथं नोटीस लावली. मित्रांनो, ही वाचा व ह्याचे पालन करा, कारण आपल्या जीवावर येईन असं काही करू नका. इथं समोर दरड कोसळण्याची शक्यता आहे, तर इकडं बंद आहे, तरी पण ते लोकांनी काढले आणि तिथून जात आहेत लोक. असं काही आपण करू नका. सरकारच्या व शासनाच्या नियमाचं पालन करा. मित्रांनो, हा पहिल्या दरवाजातून आल्यावर हा दुसरा दरवाजा लागतो पुणे दरवाजा,
कारण जरी शत्रूंनी पहिला दरवाजा जरी जिंकला तरी त्यांना दुसरा दरवाजा पार करावा लागतो. त्यामुळे इथं पण आपण मावळे व किंवा कशाच्या साह्याने त्यांना रोखू शकतो किल्ल्यावर येण्यापासून. म्हणून हा किल्ला बनवलेला. मित्रांनो, जर किल्ल्यावर आपण काही खाल्लं पिल्लं तर कचरा आपण डस्टबिनमध्ये टाका. एवढं तरी पालन करा आपल्या महाराजासाठी. किल्ल्याचं जतन करा. आता पुणे दरवाजातून वर आलोय. 2 दरवाजे लागले आपल्याला. आता हा 3ऱ्या नंबरचा दरवाजा आहे समोर. मित्रांनो, हा 3रा दरवाजा बघू शकता. एकदम मजबूत स्थितीमध्ये अजून सुद्धा आहे. असंच त्याच्यावरचं कोरीव काम ते जुन्या काळातलं आहे सगळं. जरी शत्रूंना 2 दरवाजे जिंकण्यात यश आलं तरी त्यांना 3रा हा कठीण टप्पा आहे. हा जिंकण्यासाठी खूप मेहनत व सामर्थ्य लागतंय. इथपर्यंत पोहोचण्यासाठी अर्धे शत्रू तर खालीच जातील. इथं बघू शकता. मित्रांनो, पुणे दरवाजातून वर आलोत ना, डाव्या साईडला ही घोड्याची पांगा लागते. तिथे घोड्यांचा निवासस्थान आहे. चला आपण बघू. ही घोड्याची पांगा आहे मित्रांनो. घोड्याला इथं ठेवायचे पावसा पाण्याचं निवाऱ्याला. पावसाळ्यामुळे सध्या पाणी येतं. का उजव्या बाजूला तोफखाना आहे. तोफखाना याला दारूचे कोठार हे म्हणतात. 11 सप्टेंबर 1751 मध्ये या तोफखान्यावर वीज पडली. तेव्हा फडणवीस घरातील सर्व सदस्य मरण पावली होती. महाराजांचे मावळे होते तेव्हा ते. हा मित्रांनो, बघा ना तुम्ही, महाराजांचे वास्तू जशाच तशी. आजकाल 70 वर्ष इमारतीची गॅरंटी कोणी इंजिनियर देत नाही. त्यावेळेचे इंजिनियर बघा. हा तोफखाना आहे. मित्रांनो, हा तोफखान्याचं एक रहस्य आहे. किती पण गरमी असू द्या ते. मित्रांनो, ही तोफ मोरदरीची तोफ असे म्हणून ओळखले जाते, कारण गडावर अनेक तोफा होत्या. ही त्यातलीच एक आहे कदाचित. ही किल्ल्यावर सगळ्यात मोठी तोफ आहे. 2 मीटर लांब आहे. 23 सेंटीमीटरची तोफ आहे ही तोफेचा उपयोग आपल्या आसपासच्या किल्ल्यांना चेतावणी देण्यासाठी किंवा शत्रूवर हमला करण्यासाठी केला जायचा. ही तोफ इंग्रजांच्या काळात सापडलेली आहे. मोरदरी गावात सापडली म्हणून ह्याला मोरदरीची तोफ अशी म्हणतात. ही किल्ल्यावरची जुनी वास्तू आहे मित्रांनो. ही तोफा पाहू शकता. अशा भरपूर तोफा आहेत किल्ल्यावर, पण आपण ती मोरदरीची तोफ बघितली, ती सर्वात मोठी तोफ आहे मित्रांनो. ती मोरदरीची तोफ झाल्यावर त्याच्याच साईडला लोकमान्य टिळकांचं घर आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म हा 23 जुलै 1856 व मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला. लोकमान्य टिळकांनी आपल्यासाठी सर्व उत्सव साजरा करण्यास पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केली. त्यांनी वृत्तपत्रास सुरुवात केली व ते इथं आपल्या किल्ल्यावर त्यांचं हे स्थान आहे राहायचं. ते हे पाठीमागच्या साईडला आहे. तिथं त्यांची आपली थोडीशी हे मूर्ती वगैरे म्हणू शकतात. आणि इथं तोफा पण आहेत. तुम्हाला त्यांचं घर दाखवतो. पाठीमागच्या साईडला आहे. चला आपण बघूया. हे लोकमान्य टिळकांचं घर आहे. हे बंद आहे सध्या. तिथं आतमध्ये पाहू शकता. इथं राहायचे लोकमान्य टिळक राहायचे. इथूनच त्यांनी गोष्टी सुरू केल्या. हे पुण्याच्या अंडर आहे म्हणून मित्रांनो, इथं आल्यावर आता समोर आपल्याला तानाजी काढा आहे. इकडं वर त्यांची समाधी आणि इकडं कल्याण दरवाजा आहे. देव टाक पाण्याचं. चला आपण बघूया समोर आता.
मित्रांनो, समोर आलात तर उजव्या बाजूला तानाजी मालुसरे यांची समाधी आपण पाहू. ते उदय भानासोबत लाटता लाटता त्यांना वीरमरण आलं त्या जागेवर. तिथंच त्यांची समाधी. त्या साईडला त्यांचं स्मारक आहे, त्याच्या खाली मंदिर आहे आणि त्याच्या पलीकडे जे पाण्याचं टाक आहे ते आपण बघू. चला तर आपण जात आहोत सध्या जे जिथं तानाजी मालुसरे कुठं मरण पावले ती जागा आपण पाहू. मित्रांनो, ही तानाजी मालुसरे यांची समाधी, त्या साईडला त्यांचं स्मारक आहे. चला, याला काय म्हणते ते एवढं आपल्याला फिक्स माहीत नाही मित्रांनो. इथं महादेवाची पिंड ठेवली. ही सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आपण बघू शकता. किती वर्ष झाले तरी हाही अशा प्राचीन कोरीव कामात मूर्त्या आहेत. काही तसं सांगू शकता येत नाही, कारण जर त्याचं कलियुग जर बदललं तर मावळे तयार होऊ शकतात. जीवाला जीव द्या. जीवाला जीव देणारे एक प्रामाणिक मावळे म्हणून महाराजांना मिळाले, म्हणून स्वराज्य स्थापन झाले. पण राजा बी पाहिजे ना तसा राजा पाहिजे, तसा बाबा. हे शिल्प का काढले? बसवणार आहेत आता परत. मित्रांनो, हे तानाजी मालुसरे यांची समाधी. मित्रांनो, हा सण राजगडावरचा आहे. जेव्हा महाराज दिल्लीहून राजगडावर आले मिठाईच्या पेटीत बसून, हे तानाजी मालुसरेला कळताच तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा अक्षता घेऊन राजगडावरती गेले. राजगडावर स्वतःचा मुलगा रायबा, त्यांचा भाऊ धानाजी व शेलार मामा यांच्यासोबत राजगडावर गेले. तेव्हा राजमाता व महाराजांचा विचार चालू होता, कोंढाणा मुघलांच्या ताब्यातून आपल्या हातात घ्यावा. हे तानाजीला कळताच आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं हे असे तानाजीचे बोल आहेत. तेव्हा तानाजींनी ठरवले की आधी कोंढाणा आपल्या हातात घ्यायचा, मग माझ्या मुलाचं लग्न लावायचं. आणि तेव्हा तानाजी मालुसरे हे कोंढाण्यावर लढाईसाठी आले. त्याच्यानंतर ते जेव्हा त्यांना वीरमरण आलं तेव्हा कोंढाण्याचं नाव सिंहगड असं पडलं. महाराज म्हणले, माझा गड आला पण माझा सिंह गेला, यामुळे या गडाचं नाव सिंहगड असे म्हणतात. मित्रांनो, हे कोंढाणेश्वर मंदिर आहे, किल्ल्यावरचं महादेवाचं मंदिर. सध्या बंद असल्यामुळे आज जाता येत नाही, तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. संकेत, तुला माहिती आहे का प्रत्येक गड किल्ल्यावर महादेवाचं मंदिरच का राहते? मला तर इतिहासाच्या ह्याच्यावरून वाटतंय, आपले महाराज प्रत्येक लढाईच्या आधी हर हर महादेवा घोषणा अशी द्यायचे आणि त्यांना आपले महाराज शंकर, आपले महादेव हे प्रसन्न होते. आणि प्रत्येक किल्ल्यावर एक वैशिष्ट्य आहे, महादेवाचं मंदिर आणि देवीचं मंदिर हे असतंच. आई तुळजाभवानी ही कुलदैवत आहे महाराजांचं, त्याच्यामुळं प्रत्येक किल्ल्यावर हे महादेवाचं मंदिर असतं. प्रत्येक किल्ल्यावरच काय, आपण प्रत्येक गावात बघू शकतो महादेवाचं मंदिर हे असतंच प्रत्येक गावामध्ये. हे अमृतेश्वर मंदिर आहे मित्रांनो, स्मारकाच्या खालच्या चिटकून साईडला हे मंदिर आहे. चला तर आपण आतमध्ये मंदिर बघू. तर हे तुम्ही मंदिर पाहू शकता मित्र. मित्रांनो, प्राचीन काळातल्या मूर्ती वगैरे आहेत, शिवाजी महाराजांना प्रसन्न होते. मित्रांनो, अमृतेश्वर मंदिराच्या बाहेर ही दीपमाळ आहे, प्राचीन वास्तू ही जी जरा हे झाली, पडून गेली, पण तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, अमृतेश्वर मंदिराच्या समोरच उजव्या बाजूला हत्ती टाक आहे. या हत्ती टाक्याचा उपयोग किल्ल्यावर पाणी पिण्यासाठी व वापरण्यासाठी केला जायचा.
हे हत्ती टाकं खूप खोल आहे. इथं बघू शकता आता मासे वगैरे आहेत, फुल भरले पावसाळ्यात. ते उन्हाळ्यात पण याला पाणी असतं, पण थोडं पाण्याची पातळी खाली जाते. हे पूर्ण किल्ल्याला पाणी पुरवतं हत्ती टाकं. मित्रांनो, जर तुम्ही किल्ल्यावर आलात तर पाण्यात कचरा वगैरे काही टाकू नका. आपली पाण्याची बॉटल किंवा खाल्लेले चिप्स वगैरेचे वेफरचे कचरा आहे तो आपल्या सोबत घ्या. किल्ल्यावर ठिकठिकाणी वस्तू आहेत आपल्या कचरा टाकण्यासाठी, कचरा कुंड्या आहेत, किंवा आपल्या खिशात ठेवा, आपल्या बॅगेत ठेवा. आपण किल्ला सांभाळला पाहिजे मित्रांनो. आपल्या महाराजांनी दिलेली आपली सर्वात मोठी देणगी म्हणजे गड किल्ले. आपल्या पुढच्या पिढीला हेच तर आपण जपून ठेवणार आहे. हाच इतिहास आपल्या पुढच्या पिढीला आहे. मित्रांनो, हत्ती टाकेचं थोडं खाली आलात तर हे तुम्हाला छोटंसं गणपतीचं मंदिर लागेल. आणि हे देव टाका आहे. या देव चला तुम्हाला दाखवतो. हे गणपतीचं मंदिर लागतं. मित्रांनो, तुम्ही विचार करा, एवढा दुष्काळ पडतो, आपल्याला गावोगावी पियाला पाणी नसतं, तरी किल्ल्यावर हे देवटाकं म्हणून असं एकही वर्ष गेलं नाही की दुष्काळात पाणी त्याचं संपलंय किंवा कमी पडलंय. हे पाणी कधीच आटत नाही. कितीही दुष्काळ असू द्या, काही पण असू द्या, हे पाणी येतच किल्ल्यावर. बघा, आपल्याला महाराजांनी केवढी मोठी हे दिली. आपण फक्त याला जपलं पाहिजे. आणि गडकिल्ल्यावर आल्यावर कृपया पाण्यामध्ये कचरा वगैरे काय टाकू नका, कारण दुसरे लोक जे वरील होण्यातले पैसे पिण्यासाठी किंवा वापर करतात, कृपया याची काळजी घ्या. मित्रांनो, किल्ल्यावर खूप धुकं आहे, पण पाऊस काही नाही. खालून आपल्याला पावसासारखं दिसतं वातावरण, पण किल्ल्यावर धुकं आहे. देवटाक्याच्या समोर आलोत तर कल्याण दरवाजाकडे हा रोड जातो. चला आपण कल्याण दरवाजा बघू. कल्याण दरवाजावर खूप मोठा इतिहास आहे. या साईडला बघू शकता मित्रांनो, खाली ते उंबरठ गाव आहे, तानाजी मालुसरेचं सुभेदार होते. इकडं हे दिसतोय ते समोर झुंजार बुरुज आहे. वातावरण बघू शकता ते पानशेतला असंच. तो पानशेत डॅम पण दिसतोय आपल्याला ते तिकडं समोर. या साईडला जर्शी सोरचा आहे आणि या साईडला पानशेतचा आहे. ते आपल्याला किल्ल्यावरून दिसतोय. इकडं समोर तोरणावर राजगड पण दिसतोय, पण धुक्यामुळं आज काही दिसत नाही. धुक्याची चादर अशी पसरलेली सगळीकडं. नाहीतर इथून राजगड, तोरणा, या साईडला पुन्हा लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, कोरीगड असे किल्ल्यावर लक्ष जाते. आणि इकडच्या साईडला प्रतापगड, इथं तानाजी कडा, कलावंतीन बुरुज. इथं आपण चाललोय तो कल्याण दरवाजा आहे. इकडं झुंजार बुरुज आहे. इथं आता आपण कल्याण दरवाजाच्या तिथं आलोत. मित्रांनो, कल्याण दरवाजा चला तुम्हाला दाखवतो. पावसाळ्यात जरा सावकाश, कारण पाण्यामुळे शेवळ वगैरे झालंय, पाय घसरण्याची शक्यता आहे. हे इथं अत्यंत मजबूत आणि कणखर स्थितीत आहे कल्याण दरवाजा. समोर दूरचं बघू शकता कल्याण दरवाजातून.